नामदार चषक लोणी प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. दिवस क्रमांक 4 अर्थात कॉलबॅकच्या लढती आज आपण इथे अनुभवत आहात आणि कॉलबॅकच्या आजच्या दिवसभरातला एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एका बाजूला साई बालाजी लोणी आणि त्यांच्या विरोधामध्ये संजूभाऊ गिरी 11 या दोन संघांच्या दरम्यान ही लढत असणार आहे. दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला मनोज जायभाव यांना तुम्ही पाहू शकता, तर दुसऱ्या बाजूला शुभम गीते संघाचे संघनायक आणि आजचे बर्थडे बॉय शुभम गीते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. तर पहिलं षटक टाकलं जाईल आणि पहिलं षटक टाकण्यासाठी दादाभाई शेख जो मैदानामध्ये आहे. पाहूयात सामन्याला होते सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं तर मनोज जायभावे स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत, तर गोलंदाजी करण्यासाठी दादाभाई शेख तयार. लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक विकास पवार चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळते. 1च्या मदतीने धावसंख्येला झाली आहे सुरुवात. संजूभाऊ गिरी 11 हा संघ काल कॉलबॅकमध्ये गेला. दुसऱ्या बाजूला साई बालाजी लोणी संघ सुद्धा काल कॉलबॅकमध्ये जाताना पाहायला मिळाला. परंतु साई बालाजी लोणी संघाच्या बाबतीत तुम्ही विचार जर केला तर मागच्या सामन्यामध्ये या संघानं खूप मोठा विजय मिळवला आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये साई बालाजी 11 लोणी मोठ्या आत्मविश्वासाने उतरला. इनसाइड आउट देखणा फटका शुभम गीतेच्या बॅटमधून निघतोय. एक ट्रेडमार्क अप्रतिम दर्जेदार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. शुभम गीते यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. खरं तर आज शुभम गीते यांचा वाढदिवस सुद्धा आहे. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग गावकरी क्रिकेट क्लब आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने शुभम गीते आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. उदंड आणि निरोगी आयुष्य आपल्याला लाभो हीच या जन्मदिनी आपल्याला सदिच्छा आहे. दादाभाई शेख यांच्या विरुद्ध त्याने चौकार खेळलेला धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती आहेत. दादाभाई तयार होत आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. संपर्क बॅटाने बॉलमध्ये होऊ शकलेला नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून चाललेला आहे. दादाभाई शेखकडे अनुभव मोठा आहे. टेनिस बॉल क्रिकेटची कित्येक काळ सेवा करणारा हा खेळाडू गावकरी क्रिकेट क्लब लोणी या संघाकडून 1 गाव 1 मध्ये खेळताना पाहायला मिळतो. व्यावसायिक क्रिकेट शेतकरी 11 या संघाकडून कित्येक काळ तो खेळला. यष्ट्यांच्या पाठीमागे संघाचा आयकॉन योगेश पवार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दादाभाई शेखनं मोठं क्रिकेट खेळलं. गणपत शेठ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं क्रिकेट खेळलं. यावेळेसचा चेंडू परत एकदा आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षक अमोल घागरे तिथे आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स कलेक्शन केलं जातं आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 6 धावा. संजूभाऊ गिरी 11 या संघासाठी हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहणार आहात साई बालाजी 11 लोणी संघाने जर या सामन्यामध्ये विजय मिळवला तर सुपर 8 मध्ये जाणारा, कॉलबॅकमधून सुपर 8 मध्ये जाणारा तो पहिला संघ ठरू शकतो. परंतु विजय संजूभाऊ गिरी 11 इथे सहजासहजी मिळून देणार का? हो, स्विचिटचा प्रयत्न. सुशांत गायकवाड यांना तुम्ही मैदानामध्ये पाहता क्षेत्ररक्षण करत असताना. प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. 1च धाव तिथे कंप्लीट करणार आहेत. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. धावफलकामध्ये होणारा बदल आपण पाहतो. 7 धावा. दादाभाई शेख स्थानिक खेळाडू आहेत. संघाकडून पहिलं षटक हाताळतात आणि पहिल्याच षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा जो प्रयत्न आहे तो दादाभाई शेख यांनी आतापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने केलेला आहे. सुरुवात चांगली झाली की शेवटही चांगला होतो हे दादाभाई शेख यांना माहिती आहे. यावेळेस मात्र समोर टाकला आणि समोरच खेळलाय. शुभम गीते यांच्या बॅटमधून येतोय एक दमदार शानदार
जानदार रुबाबदार चौकार सीमारेषा भेदून गेला आरपार सनसनीत चौकार श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पहिलं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर बिनबाद 11 धावा संजू भाऊ गिरी 11 या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. नामदार चषक तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहात. खरं तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्याची महती सांगणारी ही स्पर्धा आहे. राज्याची धोरणं विकासाची धोरणं आखत असताना महत्त्वाचं योगदान नेहमीच नामदार साहेबांचं राहिलेलं आहे. आपल्या सर्वांचा अभिमान सातत्यानं शिक्षणाच्या माध्यमातून असेल, उद्योगाच्या माध्यमातून असेल, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून असेल, खूप मोठी प्रगती या नगर जिल्ह्यात आपल्याला साहेबांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळालेलं आहे. त्यामध्ये साहेबांचं खूप मोठं योगदान मित्रांनो राहिलेलं आहे. यावेळेसचा चेंडू निघून जाणार आहे थेट सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय मनोज यांचा चौकार. भेदून गेला आरपार सनसनीत चौकार श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. चौकार आलेला आहे. पहिल्याच चेंडूवर तुम्ही पाहताय अमोल गागरे यांच्या विरुद्ध केलेलं आक्रमण आहे. खरं तर कलात्मक हा फटका होता. थोडेसे बॅकफूटला गेले, बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळाला. ऑर्थोडॉक्स क्रिकेटचे हे फटके खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमधून थोडेसे लुप्त होताना पाहायला मिळाले, परंतु अनऑर्थोडॉक्स क्रिकेटचे अनेक फटके ज्यांना टेनिस क्रिकेटनं जन्म दिला, मग त्यामध्ये हेलिकॉप्टर शॉट आपण पाहतो, सातत्यानं स्विचिटचे फटके पाहतो. असे अनेक फटके टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच खेळाडू खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. अमोल गागरे तयार होणार आहेत गोलंदाजीसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमोल गागरे यांचं कौतुक करावं लागेल. व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये, अचूकता आहे, लाईन अँड लेंथ खूप चांगली पाहायला मिळते. पारनेर तालुक्यातील एक खेळाडू आहेत. आपण सातत्यानं चर्चा करतो की 2023-24च्या वर्षामध्ये अमोल गागरेनं फार मोठा खेळ केला आणि अनेक मॅन ऑफ द सिरीज, अनेक मोठ्या स्पर्धा आपल्या नावावरती केल्या. तो अमोल गागरे गोलंदाजी करतोय. तर समोर जर आपण पाहिलं MJ स्पोर्ट्स नाशिकचे ओनर मनोज जायभावे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा बाहेरचा स्पर्श आहे तिथे हनुमंत गव्हाणे स्वतः संघ मालक चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. एकच धाव येणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकावर आपण पाहणार आहोत 16 धावा धावफलकावरती. आपण साहेबांच्या बाबतीत चर्चा करतोय. खरं तर काळाच्या पुढे पाहणारी नजर, दूरदृष्टी म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब. आज आपल्या नगर जिल्ह्याला अंधारातून उजेडात नेणारं नेतृत्व म्हणून नामदार साहेबांकडे पाहिलं जातं. सुजयदादा विखे पाटील यूथ आयकॉन म्हणून संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे. माजी खासदार, एक अभ्यासू कुशल संघटक म्हणून सुजयदादांकडे पाहिलं जातं. आणि आज त्यांच्याच कार्याची महती सांगणारी स्पर्धा, त्यांच्याच कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा आहे नामदार चषक 2024. आपण इथे पाहतोय आज कॉलबॅकचा दिवस, आज 4था दिवस या क्रीडा स्पर्धेचा. आज सुपर 8ला जाणारे 2 संघ मिळणार आहेत. या स्पर्धेला आज 4 संघ सोडतील आणि 2 संघ सुपर 8ला जातील. ते कोणते असतील? वाह, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळालाय. व्हॉट अ डिलिव्हरी. परंतु पंचांनी इथे व्हाईट बॉलची घोषणा केली आहे आणि चौकार आलाय. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रात. अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय आणि एकूण 5 धावा मिळाल्यात. वाईट प्लस 22चा चौकार आलाय. धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती आपण पाहणार आहोत 22 धावा धावफलकावर. परत एकदा आखून टप्प्याचा बॉल, परंतु यावेळेस शॉर्ट अँड पुल करत असताना पॉवरफुल ब्युटिफुल षटकार. नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. अमोल गागरेच्या विरुद्ध केलेले आक्रमण आहे. रिप्लेमध्ये पहा
टप्प्याचा बॉल मनोज भावेचा हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे खेळलेला षटकार. यावेळेला समोर टाकलाय बॉल हवेत असणार आहे. फटका थोडासा मिस टाइम परंतु गॅपमध्ये खेळलाय. बिटवीन द गॅप हा फटका वन बाउन्स चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4. नामदार चषक चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. 4 धावा इथे मिळाल्या आणि ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हर झाल्यात. 2 ओव्हर नंतर बिनबाद 32 धावा. संजूभाऊ गिरी 11 लोणी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तर यानंतर माफ करा, आता आपण कॉलबॅकचा एक महत्त्वाचा सामना पाहतोय. या स्पर्धेतला 18व्या क्रमांकाचा सामना पाहतोय. आपल्या स्क्रीनवर आहे शुभमजी थेटे यांच्या माध्यमातून बनवलेली सुंदर ग्राफिक्स. साई बालाजी लोणी त्यांच्या विरोधात संजूभाऊ गिरी 11 लोणी असा सामना मैदानामध्ये सुरू आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वजण ही क्रीडा स्पर्धा पाहत आहे. अनेकांचं या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर मार्गदर्शन राहिलेलं आहे. अनेक प्रेक्षकसुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्यासोबत जोडलेले आहेत. सर्वांचं आम्ही करतोय मनापासून स्वागत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत निलेश गायकवाड गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. निलेश अण्णा गायकवाड. समोर आपण पाहणार आहोत शुभम गीते. स्ट्रायकिंग एंडवरती सुरुवात तर खूप चांगली होताना पाहायला मिळालेली आहे. 6 षटकांची लढत. संजूभाऊ गिरी 11 लोणी या संघाचा विचार जर केला तर गोलंदाजी भक्कम आहे. फलंदाजीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर काल चांगला खेळ पाहायला मिळाला होता. शेवटच्या सामन्यामध्ये त्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तिथे स्टॅलियन संघानं त्यांच्या विरोधात विजय मिळवला आणि तो संघ सुपर 8ला जाऊन दाखल झाला. इथे संजूभाऊ गिरी 11 संघ आज कसा खेळणार आहे. पहिला चेंडू लोवर फुल टॉस परंतु फटका खूप चांगला आहे. शॉर्ट सिलेक्शन शुभम गीते यांचं अप्रतिम. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जात असताना खूप चांगला फटका. लोवर फुल टॉस चेंडू होता. क्षेत्र खूप चांगलं निवडलं. खरं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने हा फटका गेला. वन बाउन्स चौकार आला. वाह. याही वेळेस फॉलोविंग स्वीप खूप चांगल्या रीतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडंसं फंबल और 2 रन मुकम्मल. 2 धावा तिथे पूर्ण होत असताना या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 38 धावा धावफलकावर आहेत. आपण गोलंदाजी करताना निलेश गायकवाड यांना पाहतोय. लोणी खुर्द तालुका राहता. मित्रांनो, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत, सर्पमित्र आहेत. आपण सातत्यानं चर्चा करतो की समाजसेवा म्हणून ते खूप चांगलं काम करतात. टेनिस बॉल क्रिकेटला काका नवघण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुरुवात केली. तिथे खेळाडूला चेक करा. फर्स्ट एड बॉक्स आहे. ओके. धावफलकावरती जातोय. धावफलकावर धावा 38 धावा. निलेश गायकवाड गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. समोर आपण पाहणार आहोत संघाचे संघनायक शुभम गीते.
खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. निलेश गायकवाड यासाठी ओळखले जातात. 2021च्या नामदार चषकाचा तुम्ही थोडासा आढावा जर घेतला तर एक निर्धाव षटकसुद्धा त्यांच्या नावावर आहे. त्याचबरोबर नामदार चषक 2021मध्ये 3 मॅन ऑफ द मॅच त्यांनी मिळवले होते आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. ते मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश अण्णा गायकवाड समोर शुभम गीते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क नाहीये. चांगला टप्पा पकडलाय. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आपल्याला निलेश गायकवाड यांचं पाहायला मिळतं. त्यांनाही माहिती आहे की आज हा सामना आपल्या संघासाठी किती महत्त्वाचा आहे. आज गोलंदाजी करावी लागणार आहे. आज जर इथे विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्वच क्षेत्रात आज प्रत्येकाला इथे लढावं लागणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल मनगडाचा खूप चांगला वापर. मिड विथ द गॅप फटका जरूर मिड विकेटच्या दिशेने जाणार आहे. विकास पवार चेंडूवर देतात आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या जाते पुढे. एकूण धावफलक 40 धावा. फलंदाजी करणाऱ्या संघाची जमेची बाजू जर आपण पाहिली मित्रांनो तर आत्तापर्यंत कुठलाही फलंदाज त्यांनी गमावलेला नाहीये. नाबाद 40 आत्तापर्यंत भागीदारी होताना आपल्याला पाहायला मिळते. विकेटच्या शोधामध्ये आहे साई बालाजी 11. लोणीचा संघ हा पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. त्यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक मात्र अमोल गागरे यांना खूप मोठं अंतर कापावं लागतंय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू होतोय फरार. चौकार इथून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. तीन ओव्हर संपलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकानंतर बिनबाद 44 रन्स. लॉस ऑफ नो विकेट. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थोडीशी घाई करावी लागणार आहे ह्याची सुद्धा आपण नोंद घ्या. वेळ आपल्याकडे जास्त नाहीये त्यामुळे अधिकचा वेळ आपण घेऊ नका. समय बचाना बेहद जरूरी है. इनिंग संपवण्यासाठी आपल्याला निर्धारित वेळ दिलेला आहे. त्या निर्धारित वेळेतच तुम्हाला इनिंगचा खेळ संपवायचा आहे याची सुद्धा संघनायकानं खरं तर नोंद घ्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवणं भरपूर महत्त्वाचं राहणार आहे. 4 ओव्हर झाल्यात, माफ करा 3 ओव्हर झाल्यात. 3 ओव्हरनंतर 44 धावा बिनबाद. मनोज जायभावे 7 चेंडू खेळलेत, नाबाद 17 आकड्यावर खेळत आहेत. शुभम गीते 11 चेंडू खेळलेत, 22 या आकड्यावर ते नाबाद फलंदाजी करतायत. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी करणारा विकास पवार गोलंदाजीच्या ट्रॅकवर देताना आपल्याला पाहायला मिळतील. तर समोर आपण पाहणार आहोत आयडॉल मनोज जायभावे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क यावेळेस होऊ शकलेला नाहीये. प्लेड अँड मिस. चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. धाव कुठल्याही प्रकारची नाहीये. डॉट बॉल येत असताना धावफलक स्थिर आहे. धावफलकावर 44 धावा. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे.
यावेळेला मोठा फटका खेळलाय, चेंडू करतोय हवाई सफर. टायमिंग इथे प्रॉपर पाहायला मिळालंय आणि ताकदीचा केलाय मनोजने वापर. बॉल सीमा पार. फटका असा धुवाधार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. शॉट अँड पुलचा हा फटका आपण मनोज यांचा मैदानामध्ये पाहतो. आणि धावफलकावरती गेल्यानंतर आपण जर बघितलं तर धावा आहेत 50 धावा. संजू भाऊ गिरी 11 लोणी. अर्धशतक संघाचं पूर्ण झालेलं आहे. विकास तयार होतात आणि 50 धाव्यांची भागीदारी सुद्धा होताना पाहायला मिळाली आहे. स्विच हिट, अप्रतिम स्वीट हिट. मुख्य व्यासपीठाला द ग्रेट भेट देणारा हा चेंडू 6 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. त्या पुढं नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. तिला तर धापूक वाजत राहतंय ग. थँक्यू. खोलवर टप्प्याचा बॉल, खूप सुरेख कमबॅक. काय चेंडू टाकला इथे खरं तर आणि तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू स्टिअर केला. थोडंसं इंटेलिजंट क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहिलं. थोडंसं चातुर्याचं क्रिकेट, आपल्याला सेन्सिबल क्रिकेट मनोज यांचं बघायला मिळालं. कारण चेंडूसुद्धा तितकाच अप्रतिम पाहायला मिळाला आहे. विकास पवार यांच्या माध्यमातून धावफलकावरती आपण जाऊयात. धावफलकावर धावा 58 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विकास पवार मात्र इथे पुनरागमन करताना बघायला मिळत आहेत. ओव्हरचा खेळ सुद्धा होतोय समाप्त. रिप्लेमध्ये तुम्ही बघू शकता चांगल्या लाईन अँड लेंथनं हा चेंडू होता. गुड लाईन स्पॉटवर होता आणि आउटसाइड द ऑफ फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला. ओव्हर संपले. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर बिनबाद 58 धावा धावफलकावरती आहे. संजू भाऊ गिरी 11 लोणी. एका बाजूला आपण हनुमंत गव्हाणे साहेबांचा संघ मैदानामध्ये पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आदरणीय शुभम भाऊ तुपे आणि निलेश दादा वरपे यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. कॉलबॅकची ही लढत आहे आणि कॉलबॅकच्या या लढतीमध्ये विजय मिळवणं दोन्ही संघांसाठी भरपूर महत्त्वपूर्ण आहे. प्रामुख्यानं संजूभाऊ गिरी 11 या संघानं जर इथे विजय मिळवला तर अ गटामध्ये भरपूर मोठ्या हालचाली घडतील. परंतु ते पाहणं गरजेचं आहे की काय घडामोडी इथे घडणार आहेत. दादाबाई शेख येत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल बनकडाचा खूप चांगला वापर, अक्षरशः केलेलं खोदकाम. बर्थडे बॉय जबरदस्त बॅटिंग करतोय. नाव शुभम गीते. चौकार ठोकतोय. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. शुभम गीते 12 चेंडू खेळलाय. 26 या आकड्यावर फलंदाजी करतोय. मनोज जायब हवे 13 चेंडू खेळलाय. 31 धावेवर तो मात्र नाबाद फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 62 धावेंची भागीदारी सुद्धा होताना पाहायला मिळते. यष्टांच्या पाठीमागे आपण योगेश पवार यांना पाहतोय. एक यशस्वी कर्णधार, नगर जिल्ह्यातला एक यशस्वी कर्णधार आपण म्हणूया. शांत संयमी खेळाडू. ओहो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. वाह शुभम गीते, वाह जबरदस्त हिट. अजून एक शानदार चौकार. गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. दादाबाई शेखनं सुद्धा चेंडू खराब टाकलेला नव्हता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. शुभम गीते यांनी जर तुम्ही बघितलं तर ऑन द राईज हा फटका खेळला आणि टायमिंग सुद्धा प्रॉपर. शॉट सिलेक्शन खूप चांगलं. कॉन्ट्रीब्युशन तुम्ही पहा, पार्टनरशिप तुम्ही पहा. शुभम गीते 30वर नाबाद आहेत. मनोज जायब हवे 31वर आपल्या स्क्रीनवर हे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळत आहे. 66 धावेंची ही भागीदारी तुम्ही नक्कीच या ठिकाणी पाहताय. दोघांनी 13 चेंडू खेळलेत.
आणि आत्तापर्यंत दोन्ही फलंदाजांनी खूप चांगला खेळ केला. एकानं 31 बनवल्या तर एकानं 30 बनवल्या. दादाबाई शेख कमबॅक करणार का ते पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. किती धावा बनवल्या जातील, किती धाव्यांचं आव्हान साई बालाजी 11 लोणी संघासमोर ठेवलं जाईल तेही पाहायचं आहे. ओहो, इथे सुद्धा सुंदर नटराज फटका. 1 बाउन्स चेंडू होतोय फरार. लागोपाठचा तिसरा बहारदार चौकार. गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. फटका खेळल्यानंतर थोडासा पाय घसरला, परंतु इथे आज लढायचं आहे. आज मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. संघनायक आहे, संघनायक म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि संघाचा नेता म्हणून तो मात्र मैदानावरती खूप चांगली कामगिरी करताना बघायला मिळतोय. धावफलकावर आपण जाणार आहोत. धावा झाल्यात 70 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दादाबाई शेख यांच्या विरुद्ध 3 चेंडू आणि लागोपाठचे 3 चौकार शुभम गीते यांनी इथे खेळलेले आहेत. दादाभाई पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. मिड विकेट 1 बाउन्स. लागोपाठचा चौथा चौकार. नाव शुभम गीते. भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. नामदार चषक लोणी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार खेळणारा नॉन स्ट्राईक वर उभा आहे. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये 6 चेंडू 6 चौकार खेळणारा शुभम गीते ठरेल का, प्रश्नचिन्ह आहे. परंतु दुसऱ्या बाजूला दादाबाई शेख तितकाच ताकदीचा गोलंदाज. ओहो, व्हॉट अ शॉट. 5 चेंडू 5 चौकार. लागोपाठचे 5 चौकार येत आहेत. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. काय फटकेबाजी करतोय शुभम गीते. 5 चेंडू आणि लागोपाठचे 5 चौकार. फलंदाजी आवडली का? आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात शुभम गीतेसाठी. दादाबाई शेख यांच्या विरोधात केलेलं आक्रमण आणि मित्रांनो फटके तुम्ही जर बघितले ना तर संपूर्ण मैदानामध्ये त्यानं गोलाकार फटकेबाजी केली आहे. बॅकवर्ड पॉईंटला खेळला, फाईन लेगला खेळला, मिड विकेटला खेळला, समोरच्या दिशेनं चांगली बॅटिंग केली. ऑन साईड ऑफ साईड दोन्ही साईडला चांगली बॅटिंग करताना आपण शुभम गीतेला पाहिलं. आणि आज मित्रांनो त्याचा वाढदिवस आहे. वाढदिवशी मात्र तो ही बहारदार कामगिरी करतोय. ओहो, 6 चेंडू आणि 6 चौकार आणि 6 चेंडूत 6 चौकार खेळणारा शुभम गीते. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 5 ओव्हर नंतर 82 धावा धावफलकावर. 6 चेंडूत 6 चौकार खेळण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये शुभम गीतेच्या नावावर आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शुभम गीतेसाठी. आणि संघमालक संजूभाऊ गिरी साहेबांच्या वतीने शुभम गीतेच्या या 6 चेंडू 6 चौकारासाठी 1100 रुपयांचं विशेष पारितोषिक संजूभाऊ गिरी साहेबांच्या वतीने आहे. 82 धाव्यांची नाबाद पहिल्या विकेटसाठी भागीदारी करण्याचा विक्रम सुद्धा या स्पर्धेमध्ये झालाय. मनोज जायभावे आणि शुभम गीते यांच्या नावावर आहे. एक फलंदाज 6 षटकार खेळणार आहे, एक फलंदाज 7 चौकार खेळणार आहे. हे दोनही वलयांकित नावं आहेत. तर शेवटचा षटक घेऊन येत आहेत विकास पवार. एक वेगवान गोलंदाज आहेत, डावखुऱ्या हाताचे संघातील एक प्रमुख गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शेवटचे 6 चेंडू आहेत. किती धावा बनवल्या जात आहेत, किती धावा विकास पवार इथे खर्च करतायत. अजून विकेट तर मिळालेली नाहीये. काय घडतं या षटकामध्ये ते पाहणं गरजेचं राहणार आहे. लोणी प्रीमियर लीग नामदार चषक कॉलबॅकचा दिवस. खोलवर टप्प्याचा बॉल मंगळाचा खूप चांगला वापर करत असताना सुशांत गायकवाड वाऱ्याच्या वेगात चेंडूवरती आलेले आहेत. एकच धाव तिथे मिळते आहे. प्रयत्न दुसरीचा कुठलाही होणार नाही. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 83 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत.
अनेक मान्यवर सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. खरं तर आज महेश वाघे पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंपरी निर्मळचे उपसरपंच आणि साईमंगल ऑटो साईमंगल पोल्ट्री फार्मचे ओनर आहेत. त्यांचंही आम्ही करतोय मनापासून सहर्ष असं स्वागत. यावेळेस शुभम गीतेच्या बॅटमधून मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनतायत आणि या स्पर्धेतलं 6वं अर्धशतक शुभम गीते पूर्ण करतायत. जोरदार टाळ्यांचा गजर. 18 चेंडू 52 नाबाद. मदार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आज जर पाहिलं मित्रांनो तर वाढदिवसाच्या दिवशी त्यानं 2 विक्रम केले. ते अर्धशतक पूर्ण केलं, तेही महत्वाच्या मॅचमध्ये. आणि 6 चेंडूत 6 चौकार सुद्धा त्यानं खेळलेले आहेत. नाव शुभम गीते, ते नाव लक्षात ठेवा. यावेळेसचा चेंडू नक्कीच आपण पाहणार आहोत. पंचांकडे थोडीशी अपील सुद्धा होताना पाहायला मिळते आहे. परंतु विकास पवार यांनी केलेलं पुनरागमन पाहायला मिळालेलं आहे. खूप चांगला बॉल शॉर्टहँड पुल करण्याचा प्रयत्न इथे फसलेला आहे. आखूट टप्प्याचा चेंडू वेगात निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावी ते नसेल, धावसंख्या स्थिरावलेली आहे. रिप्लेमध्ये नक्कीच तुम्ही हा चेंडू पाहिलाय. परत एकदा चांगला. यावेळेस थोडासा कमी गतीने टाकलेला चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि शुभम गीते यांना मात्र परतावं लागणार आहे. धक्का बसतोय पहिला. शुभम गीते होत आहेत बाद. पहिली विकेट आली आहे. शुभम गीतेच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कुणाकुणाला फलंदाजी आवडली आहे. 6 चेंडूत 6 चौकार आणि एक महत्वपूर्ण मॅच मध्ये पूर्ण केलेलं अर्धशतक. खूप चांगली बॅटिंग शुभम गीते यांची आपल्याला बघायला मिळालेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. रांजणगाव शेनपुंजीचा खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. नाव आहे रमेश शिराळे. मनोज जायभावेच्या बॅटमधून लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू फेकून दिलाय आणि येतोय एक दमदार शानदार षटकार. चनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. दिलात धापूक धापूक 95 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 5.5 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. मनोज जायभावे 15 चेंडू 38 धाव्यांवर खेळतायत नाबाद. तर रमेश शिराळे आत्ताच दाखल झालेत. विकास पवार यांनी आतापर्यंत चेंडू टाकलेत 11 आणि धावा दिल्यात 27. साईबालाजी लोणी संघ टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आत्तापर्यंत तरी तो निर्णय मला तरी वाटतं सार्थ ठरलेला नाहीये. कारण गोलंदाजांच्या विरुद्ध प्रचंड मोठं आक्रमण झालं. गोलंदाजांच्या विरुद्ध फलंदाजांनी मात्र तुटून पडण्याची भूमिका बजावली आणि इथे मात्र तब्बल 95 धावा धावफलकावर लागल्या. 5.5 षटकांचा खेळ झालेला आहे. वेळ आपल्याकडे जास्त नाहीये. मी सातत्यानं विनंती करतोय की आपण वेळ वाचवत चला. सर्वच संघांना विनंती आहे. सर्वच संघ. शेवटचा 1 चेंडू मैदानामध्ये आहे या डावातला. यावेळेचा चेंडू थर्डबॉलच्या दिशेने वेगात निघालाय. आउटफील्ड वेगवान आहे आणि हा चेंडू सुद्धा जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार डबा ट्रेडिंगचा खेळ संपतोय आणि इथे आपण जर बघितलं मित्रांनो तर गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं मित्रांनो तर अनेक विक्रम आपल्याला होताना बघायला मिळालेले आहेत. तर त्यातले काही विक्रम या सामन्यामध्ये पहिल्या डावातच झालेत. पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. पहिला डाव संपलेला आहे आणि संजूभाऊ गिरी 11 लोणी संघानं 99 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 100 धाव्यांचं आव्हान हे प्रतिस्पर्धी संघाला अर्थात साई बालाजी लोणी संघाला आहे. शुभम गीतेनं 20 चेंडू खेळले, 52 धावा त्याने बनवल्या. मनोज जायभावे 16 चेंडू 42 धावा नाबाद. रमेश शिराळे मैदानामध्ये फक्त दाखल झाले, त्यांनी एकही चेंडू खेळला नाही.
तर गोलंदाजीचा विचार जर केला तर निलेश अण्णा गायकवाड यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 1 षटक टाकलं, 12 धावा दिल्या. अमोल गागरे यांनी 1 षटक टाकलं, 21 धावा खर्च केल्या. विकास पवार 2 षटकं टाकली, 31 धावा दिल्या. आणि दादाभाई शेख 2 षटकं टाकली, 35 धावा दिल्या. विकेट मात्र कुठल्याही गोलंदाजाला मिळाली नाही. 1 विकेट आली, ती धावबादच्या स्वरूपामध्ये आली. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 100 धावेंचं आव्हान आहे. सुंदर मैदान आपल्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. ड्रोन व्ह्यू आपल्या स्क्रीनवरती दाखवली जात आहेत. असं वाटतंय की मी हेलिकॉप्टरमध्ये बसलोय आणि हेलिकॉप्टरमध्ये बसून हे मैदान पाहतोय असं मला वाटतंय तिथे बघितल्यानंतर. इतकं सुंदर मैदान आहे. जाऊयात, 36 चेंडू आणि 100 धावेंचं आव्हान आहे. या धावा पूर्ण होतील की या धावा रोखल्या जातील हे आपण बघणार आहोत. आता लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. संजू भाऊ गिरी 11 संघ मैदानाचा ताबा घ्या आपण लगेच. शुभम गीते अँड टीम. किरण होबरे सर, थोडंसं फास्ट खेळावं लागेल कारण आज आपल्याला भरपूर सामने घ्यायचे आहेत आणि फलंदाज ताबडतोब मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. साई बालाजी लोणी 100 बनवायच्यात. 100 बनवल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकायचं आहे सुद्धा. आणि हे ऐकण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपण बदल करतोय. ज्युनियर भूषण, शिवनेर भूषण आदरणीय मनोजी बेल्लेकर सर समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत. सर या आपलं मनापासून स्वागत. मानवंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. धन्यवाद शाहरुख सर. कौतुक निश्चितप्रमाणे शुभम गीतेचं या ठिकाणी सर्वांनीच केलं. त्याचं कारण असं की 6 चेंडूवरती 6 चौकार त्याने अशा काही गोलंदाजाला खेळलेल्या आहेत की त्याचा दबदबा महाराष्ट्रभर आहे. दादाभाई शेखच्या विरोधात फलंदाजी करणं तितकं सोपं नाही, पण त्याच्या विरोधात त्यांनी 360 डिग्रीमध्ये फलंदाजी केली. मिड विकेट, अगदी समोरच्या बाजूला स्ट्रेट डावीचा एक चौकार अगदी आपण पाहिला, त्यानंतर स्विच हिटचे फटके अगदी आपण पाहिले, रिव्हर्स हिटचे फटके अगदी आपण पाहिले आणि 6 चेंडूवरती 6 चौकार त्यांनी खेळले. पण त्याच पाठोपाठ या स्पर्धेतलं एक अर्धशतकसुद्धा त्याच्या नावावरती त्यांनी स्वतः एक बहारदार कामगिरी करत ते नोंदवलं गेलं. आणि विशेष म्हणजे आज त्याचा वाढदिवससुद्धा आहे. तर या नामदार चषकाच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ लोणी प्रवारा यांच्या माध्यमातून, ऑर्गनायझर टीमच्या माध्यमातून, विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून शुभम गीते यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. म्हणजे मगाशी स्टेजकडे पलीकडे जात असताना शुभम मला भेटला. मी शुभमला म्हणलं, अरे काय गोळ्या वगैरे खातोय? म्हणला, सर इतकं पेन होतंय पाय, परंतु आता ते दुखणं थोडंसं बाजूला ठेवावं लागेल. पेन किलर घेऊन मात्र आज मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. नुसता खेळला नाही मित्रा, इथं असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांचं मन तू जिंकलेलं आहेस की दुःखावरती किंवा संकटावरती मात कशी करावी ही शुभमने आज स्पर्धेत दाखवून दिलेलं आहे. डावाला सुरुवात आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहिला, अतिशय सुरेख निश्चितप्रमाणे जो टाकला गेला आहे. चांगल्या प्रकारचा चेंडू आणि चांगल्या पद्धतीने आडवला सुद्धा गेलेला आहे. आखाड्याची जोडी अगदी आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये जे बोचले गेली एका बाजूला अगदी आपण पाहतोय. सुशांत गायकवाड अर्थात सोने आणि दादाबाई शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि बनवायच्या आहेत तब्बल 100 धावा. 100 बनवायच्या आहेत
आणि या 100 बनवत असताना कष्ट करावं लागेल यात कुठल्या प्रकारची शंका नाही. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळला क्षेत्ररक्षक उपास कोणताच नाहीये. चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर फरार 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. ऑस्टमच्या बाहेर थोडासा चेंडू या दरम्यान जो पाहिले मिळाला आणि त्यानंतर कव्हरला एक सुरेख प्रकारचा चौकार येत इथे सुशांतने आपलं खातं खोललं. हो 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 स्विचितचा फटका परत एकदा आपण पाहिला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. लागोपाठचे 2 चौकार आलेत आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती बॅकअप करताना पाहायला मिळालाय. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापल पुढे जाऊन पोहोचतोय. 9 धावा धापल करते आपल्याला पाहायला. 9 रन विदाऊट लॉस. 32 चेंडूमध्ये 91 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 2 संघ आमनेसामने लढताना पाहायला मिळतात. एका बाजूला टीम जर आपण पाहिली संजीवगिरी 11 लोणीचा संघ निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला साई बालाजी लोणीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ ताकदवान आहेत परंतु आपल्याला पाहायचं की या ताकदवान संघांच्या दरम्यान होणाऱ्या लढतीमध्ये कोणत्या संघाची ताकद मोठी आहे हे पाहायला थोडासा वेळ लागेल पण ताकद निश्चितप्रमाणे एकाची सहज ठरणार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलं हलका चेंडू खेळलाय सूर तर मारलाय परंतु त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. उजवेठीच्या बाहेरचा चेंडू अगदी टॅप केला. चेंडूला फक्त दिशा दिली आणि गतीचा पुरेपूर फायदा झाला दादाबाईला आणि त्याच्यावरती चौकार येताना पाहायला मिळालाय. 13 धावा आहेत. परत एकदा आपण पाहिलं समोरच्या बाजूला तिथे दादाबाई याच्या बॅटमधून आला सूर्यप्रकाशचा फटका तर होता पण जशा प्रकारचा फटका त्याहीपेक्षा जास्त मोठा झटका बसलाय. फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. विशेष म्हणजे मला असं वाटतं की पलीकडच्या बाजूला ज्यावेळेस अगदी फटका खेळला गेला जसा क्षेत्ररक्षक पाहिला त्यानंतर लक्षात आलं की अजून थोडी ती ताकद जोरदार खेळणं गरजेचं होतं. अगदी हलक्यात तरी खेळण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला वाचू शकला नाही. धक्का क्रमांक बसला जाईल. पहिला 13 धावा आहेत. पहिलं षटक संपलं. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक पहिलं संपले. 13 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलमध्ये उर्वरित 30 चेंडूमध्ये 87 धावासंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. 100 धावासंख्येचा पाठलाग करत असताना उर्वरित 30 चेंडू आता 5 ओव्हर याच्या बाकी आहेत आणि 87 धावा अजून इथून पुढेच्या बनवायच्या आहेत. एक फलंदाज दादाबाईच्या रूपाने बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये काका नवगण यांना आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाज कधी शुभम गीते याला आपण पाहतोय. अर्धशतकी खेळी ज्याची आपण पाहिली. 6 चेंडूवरती 6 चौकार ज्याच्या अगदी आपण पाहिले. एक चांगला ऑलराऊंडर आणि विशेष म्हणजे संजूभाऊ गिरी 11 संघाचा असणारा हा संघनायक आहे. कॅप्टन आहे जो आता गोलंदाजी मार्गावरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. आपण क्रिकेटबद्दल चर्चा करत असताना एक गोष्ट आवर्जून मगाची जी सांगितली की क्रिकेट इतकं सोपं नसतं. कधी कधी काय होतं की आपल्या संघासाठी सतत चांगली कामगिरी करणाऱ्या फलंदाजाला सुद्धा कधी कधी शून्यावरती बाद व्हावं लागतं. हे क्रिकेट आहे. या दरम्यान थोडासा मिस टाइम फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक उपास कोणताच नाही. 4 रन चौकार आहे.
सीमारेषा बेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावसंख्या जी आहे ती आता एकूण 17वरती आपल्याला जे पाहायला मिळते. शुभमवरती आक्रमण निश्चितप्रमाणे या दरम्यान जे केले गेले. सुशांत गायकवाडच्या बॅटमधून आलेला सूर्यप्रकाशचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. शुभम किती सुद्धा स्वागत झाले चौकाराने. रखरखतं ऊन आहे. ऊन मात्र मी म्हणतोय आज उन्हाचा चटका खूप मोठ्या प्रमाणात जाणवतोय. सकाळी अगदी आमच्या राहुल सरांनी सांगितलं, शाहरुख सरांनी सुद्धा सांगितलं की वातावरण तसं आहे पाहिलं तर पावसाळ्याचे दिवस आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय उंची खूप, लांबी पण खूप आहे. वाघांची दाढ, फोडलाय पहाड, खणखणीत षटकार. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. चेंडू खूप चांगला होता परंतु थोडासा शफल झाला. चेंडू शरीरावरती येऊ दिला आणि एक शॉर्ट ऑन पूलचा फटका निश्चितप्रमाणे जो खेळला गेला. टायमिंग आणि ताकद या दोन्ही गोष्टींचा मिलाप या फटक्यामध्ये पाहिल्या वेळाला षटकार आला. आपल्या धावसंख्या 23 आहे. एक गड्याच्या मोबाईलात 28 चेंडू 77चा पाठलाग. परत एकदा खिलाडी फिर से एक बार बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. छरण कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा, या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. या षटकाराच्या रूपाने आपलं पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकर धावसंख्या 29. शुभम गीत्यावरती केलं गेलं आक्रमण. 3 चेंडूमध्ये त्याला 16 धावा आतापर्यंत खर्च झालेले आहेत. चौकार, 2 षटकार, 3 चेंडूमध्ये ह्या धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. या दरम्यान परत एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. चौकार आलाय. सीमारेषा बेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. नाबरका धावसंख्या 33. परत एकदा बिग हिट और ये फिर से एक बार 6 रन. आता मी सुशांत गायकवाड. फटका असा ध्वाधार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. धापरकर धावसंख्या 39. परत एकदा शॉर्ट ऑन पूलचा फटका म्हणावा लागेल. अगदी जबरदस्त फटकेबाजी करतोय. शफल झाला, चेंडू शरीरावरती येऊ दिला आणि परत एकदा टायमिंग आणि ताकदचा वापर आपल्याला होताना पाहायला मिळालाय. सुशांत गायकवाड काय फलंदाजी करतोय. ओ या दरम्यान हलक्यात चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण दूरवरती चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहतोय. 2 धावा संघासाठी वाचवल्या आहेत आणि तिसरी धाव. 3 धावा आल्या आणि या 3 धावसंख्येनंतर धापलकरती धावसंख्या आहे 42 धावा. 2 षटकं संपलीत. तोडीस तोड उत्तर 100चा पाठलाग आहे आणि 42 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या जी आहे ती 42 धावा आहेत. सुशांत गायकवाडची कामगिरी जर अगदी आपण 10 चेंडू खेळलाय, 38 धावा नाबाद आहे, 3 षटकार, 4 चौकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले आणि स्ट्राईक रेट जो आहे तो आहे 380चा. 10 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची खेळी करतोय सुशांत गायकवाड. बरेच जण हा एक विचार करते की काका नवगण का पाळले नाहीत. 3री धाव घेत असताना काका एका जागेवरती का बसून राहिले होते, का थांबून राहिले होते. त्याचं कारण असं की एक स्ट्रॅटेजी होती की सुशांत गायकवाडला स्ट्राईकला आणायचं होतं.
दुसऱ्या बाजूने अजून एक प्रश्न निर्माण झाला, काकाला का बाद केलं नाही. त्याचं कारण असं आहे, इथं काका जर बाद जर झाला तर येणारा फलंदाज जो आहे हा संघाला अडचणीत आणू शकतो का काय. पण क्रिकेटमध्ये कुणी लहान नसतो कुणी मोठं नसतो हे तितकंच खरं आहे. काका मागच्या वर्षीचे मॅन ऑफ दी सिरीजचे मानकरी आहेत हे विसरून चालणार नाही. पण तरी अगदी आपण पाहतोय प्रत्येकाची स्ट्रॅटजी थोडीशी वेगळी असते. प्रत्येकाने गेम प्लॅन केलेला आहे, कोणाच्या विरुद्ध कोण उभं राहायचं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. या दरम्यान थोडासा मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्या दरम्यान आपण पाहतोय एक सिंगल तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना इथे दुसऱ्या धाव घेतली गेली नाही आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय एक धाव धापरका धावसंख्या 43. एक गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 किरण खोबरे इथं गोलंदाज मार्कावरती आपल्याला पाहायला मिळतोय. लढावा लागणार आहे, लढल्याशिवाय पर्याय नाही. कॉलबॅकचे राऊंड आहेत इथं. कॉलबॅकच्या राऊंडमध्ये तुम्हाला एक गोष्ट आपण आवर्जून सांगितली गेली की इथे हे तितकं सोपं नसतं. या दरम्यान काकाच्या बॅटमधून चेंडू अगदी हळूवारपणे अगदी फक्त ढकललाय. टायमिंग निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला नाही. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान ढकलला. त्या दरम्यान एक सिंगल धापरका धावसंख्या 44. यानंतरचा होणारा सामना असेल सायरुद्रा फायटर पाथर्डी वर्सेस अनय 11 कनोली. बोथ कॅप्टन टॉससाठी चला. अनय 11 कनोली आणि सायरुद्रा फायटर्स पाथर्डी. ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला गेला. मिड ऑफला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे, हा मिळणार नाहीये. किरण अगदी आपण पाहतो तो गोलंदाजी मार्कावरती. 21 चेंडूमध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. किरण खोबरेने कमबॅक केलंय कारण आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी टाकलेत आणि धावा फक्त खर्च केल्यात 2. 3 चेंडू 2 धावा फक्त किरणने खर्च केलेले आहेत आतापर्यंत. बिग हिट तर केलाय आणि आपल्याला पाहायचं क्षेत्ररक्षक आहे तिथे. आणि अगदी आपण पाहिले उंची खूप होती, लांबी थोडीशी कमी पाहायला मिळाली. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय काका सुद्धा मजा घेत आहेत. काका आता धावले नाहीत, काकांना माहिती आपण रमत गमत पोहोचू शकतो. हे सगळं फनी मोमेंट आहेत. ह्या 2 धावा आहेत. धापरका धावसंख्या 46. सुशांत गायकवाडचा झेल निश्चितप्रमाणे उंची खूप होती चेंडूला, पण क्षेत्ररक्षकाला चेंडू कुठे आहे हे मात्र कळलंच नाही. चला यानंतरच्या सामन्याचा टॉस करायचा आहे. सायरुद्रा फायटर पाथर्डी अनय 11 कनोली. चला किरण तयार. बिग हिट करण्याचा प्रयत्न या दरम्यान अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा मिलाप नाहीये. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. धापरकर धावसंख्या 46. समीकरण बदललं जाईल. 19 चेंडू बाकी राहिले. 54 धावा बनवायच्या आहेत. 19 चेंडू आणि 54 धावा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, चला प्लेइंग 11 द्या. गोलंदाज तयार. एकोणीस चेंडू निश्चितप्रमाणे बाकी राहिलेत. 54 धावसंख्येचा पाठलाग यात्रा जो करायचा आहे. गोलंदाज तयार आहे. हलक्या हाताने चेंडू यात्रा खेळलाय आणि एक सिंगल घेतली गेली आणि एका सिंगलच्या वरपडे अगदी आपण पाहतोय स्वतःकडे प्रति स्ट्राईक येणार आहे सुशांत गायकवाडकडे. षटक क्रमांक 3 संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1 बाद 47. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 3 षटकांमध्ये 47 धावा झालेल्या आहेत आणि राहिलेल्या 3 षटकांमध्ये 53 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेटचं मैदान अक्षरशः पूर्णपणे बहरलं गेलेलं आहे. चला वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, त्यामुळे टीमला विनंती राहील संजू बगीर 11 आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं ही आपणास विनंती राहणार आहे.
चला, वेळ वाचणं गरजेचं. क्रिकेटबद्दल आपण चर्चा करत असताना एक गोष्ट आवर्जून सांगू शकतो की क्रिकेट म्हणजे नक्की आहे तरी काय. तर क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे तत्व आणि क्रिकेट म्हणजे तंत्र. क्रिकेट म्हणजे विजय, क्रिकेट म्हणजे पराजय, क्रिकेट म्हणजे ज्ञान आणि क्रिकेट म्हणजे आमची शान. क्रिकेट म्हणजे परमात्मा, क्रिकेट म्हणजे स्थैर्य, क्रिकेट म्हणजे धैर्य, क्रिकेट म्हणजे आक्रमक आणि क्रिकेट म्हणजे संयम. विजय सांगळे, चला संपर्क करा. विजय सांगळे. क्रिकेट म्हणजे अहंकार. कधी कधी असं वाटतं की ती मी आहे ना, ह्या गोष्टी आम्ही पाहत असतो की क्रिकेट म्हणजे अहंकार, क्रिकेट म्हणजे नम्रता, क्रिकेट म्हणजे संपत्ती, क्रिकेट म्हणजे साधना, क्रिकेट म्हणजे 22 यार्डचं आमचं विश्व, क्रिकेट म्हणजे विजयाचे जश्न, क्रिकेट म्हणजे आमच्या जीवाभाऊ या मित्रांची असणारी टोळी आणि क्रिकेट म्हणजे टेन्शनपासून दूर राहण्याची आमची ही आहे औषधाची गोळी. क्रिकेट म्हणजे जीवनाच्या अनेक रंगांची होळी आणि क्रिकेट म्हणजे सर्व काही, त्याशिवाय आमच्या जीवनाला अर्थच नाही. हे आमचं क्रिकेट आहे. कारण काहींनी अक्षरशः म्हणजे माझ्यासारख्या राजू सर, संतोष सर, सतीश सर, आमचे राहुल सर, शाहरुख सर, रवी मेजर यांनी स्वतःला वाहून घेतलंय क्रिकेटमध्ये, तसं सुशांतने सुद्धा वाहून घेतलंय आणि अजून एक षटकार आला छेड. आता मी नाही सुकूनला बी. फटका असा धुवाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी सर्वांचं मनापासून स्वागत. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अगदी आपण पाहतोय टॉस होईल यानंतरच्या सामन्याचा. नवीन भाऊ शेजवळ यांच्या शुभास्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस पाथर्डी वर्सेस कनोली यांच्यामध्ये टॉस होतोय. नानाकाशाकडून जमिनीकडे आणि टॉस संपन्न झाला. टॉस विन बाय पाथर्डी टीम अँड चूज बाय फील्ड फर्स्ट. थँक्यू. ऑटो कॉम बॉक्स. परत एकदा सुशांत गायकवाड. वा भाई वा, फिर से एक बार छेरन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. परत एकदा शपलून खेळलेला फटका अगदी आपण पाहिलाय आणि या स्पर्धेतलं 7वं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या सुशांत गायकवाड साठी. 17 चेंडूमध्ये हे अर्धशतक पूर्ण झालेलं पाहायला मिळालंय. काय कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकवाड. 1100 रुपयाचं प्राइज असणार आहे. हनुमंत शेडगावणे संघाचे संघ मालक यांच्या वतीने 1100 रुपयाचं प्राइज सुशांत गायकवाड साठी. परत एकदा आपण पाहिलं या ठिकाणी जोरदार तर फटके खेळण्याचा प्रयत्न, सिंगल तर या ठिकाणी घ्यायची नाही, हा प्रयत्न सुशांत गायकवाडचा आहे. कदाचित आज मनाशी निर्णय बांधला गेलाय. योगेश पवार, तुम्ही पहिल्या सामन्यात फलंदाजी केली, काय हरकत नाही, यावेळेस आता जबाबदारी मी घेतलेली आहे असं निश्चितप्रमाणे कळवतो की काय. 15 चेंडू 41 धावा. 15 चेंडू 41. चेसिंग करत असताना अगदी आपण पाहिलं तर खास करून इथे फलंदाजाला किती झालंय महत्वाचं नाहीये, किती अंतर पार झाले महत्वाचं नाहीये, किती अंतर पार करायचं बाकी राहिले हे महत्वाचं आहे. परत एकदा आपण पाहतो मिड विकेटला चेंडू आहे. हो 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 हो, इथं काय घडलंय. क्षेत्ररक्षक आला होता चेंडूवरती, पाय घसरला, शरीराच्या चेंडू आडचा प्रयत्न केला, आडला नाही, चेंडू सीमाच्या बाहेर पोहोचला. 4 रन चौकार आहे. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. लो फुलटा चेंडू होता आणि या लो फुलटा चेंडूवर त्याला सूर्यप्रकाशचा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे 14 चेंडू आणि बनवायच्या 37 धावा. 14 चेंडू 37. शुभम गीतेवरती खूप मोठं आक्रमण यंत्रणेने अगदी आपण पाहतो जे केलं गेलेलं आहे. ओ इथे अगदी आपण पाहतोय मिस टाइम तरी फटका असेल, चेंडू पोहोचला गेला, फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. अजून एक चौकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे
प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौथा 67 वरती 10 पलक. समीकरण परत एकदा बदललंय. शेवटचे 13 चिन्ह बनवायचे 30 धावा. एक हार किंवा दुसरी हार म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव असं कदाचित म्हणता येणार नाही. एखाद्या 2 पराभवाने माणूस आयुष्यामध्ये कधीच खचत नाही, त्यातून उभारी घेतो आणि तिथून पुढे मात्र एक जबरदस्त कामगिरी करतोय. आज साई बालाजी लोणीचा संघ ही कामगिरी दाखवतोय मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आणि इथं अगदी आपण पाहिलंय नो बॉलचा इशारा. एक सिंगल तर आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा धाव संख्येचा प्रयत्न या ठिकाणी आणि फलंदाज बाद. इथे फलंदाज काका बाद. नो बॉल. हॉटेल साई चंद्र लोणीचे प्रोप्रायटर श्री गणपत शेठ भोसले पाटील यांच्याकडून 11 येऊन टाक. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. मैदानाच्या बाहेर येणाऱ्या काकांची तुम्ही चेहऱ्यावरची स्माइल पाहिली असेल तर काकांना असं वाटलं होतं की भाई क्या मजा लिया मैंने मैदान के अंदर. मनमुराद आनंद घेतलाय काकाने. पण काका बाद झाल्यानंतर तुम्ही एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांच्या कक्षामध्ये त्या खेळाडूंच्या दरम्यान थोडीशी नैराश्य असतं, पण काका बाद झाल्यानंतर त्यांच्या संघात आनंद तयार झाला. काका एकच चेंडू खेळलेत आणि एक धाव पण घेतलेली काकांनी, पण काकांनी दिलेली जी साथ होती ना सुशांत गायकवाडला ती अतिशय महत्वाची होती. फ्री हिट. या दरम्यान अगदी आपण पाहतोय लो फुल टॉस. त्या दरम्यान अगदी आपण पाहिले धाव घेण्याचा प्रयत्न होता का, पण नकार या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो दिलाय. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे षटक क्रमांक संपले. फ्रीच्या चेंडूवरती रन घेतली गेली नाही आणि अगदी आपण पाहतोय धापलकती धावसंख्या जी आहे 69. शैली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 4 संपलं, 2 बाद. धापलक धावसंख्या 69 आहे. 12 चेंडू 31चा सामना अजूनही यायचा बाकी राहिलेला आहे. कोण गोलंदाजी मार करतोय ते आपल्याला पाहिजे. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, कारण तगड्या फलंदाजी समोर एक तगडा गोलंदाज येणं तितकंच गरजेचं राहणार आहे. किरण खोबऱ्याच्या हातामध्ये चेंडू तर दिला गेलेला आहे, कारण असं आपण नेहमी पाहत असतो, खास करून की समान ताकदीचे 2 खेळाडू आमने सामने जर आले तर निश्चितच अगदी तो सामना पाहायला खूप मजा येते. चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉल चेक केला जातोय. बॉल पाहिजे. एक जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. ऑन स्क्रीन नेक्स्टची प्रमाण अगदी आपण पाहतोय. सहा चेंडूमध्ये 6 चौकारचं ग्राफिक्स लीगचे प्रमाण अगदी आपण पाहिलं होतं. याच्या अगोदर नामदार चषक, या चषकामध्ये एक सुंदर कामगिरी. मी 7S लाईव्हला मनापासून धन्यवाद दिले. एक सुंदर ग्राफिक्स, सुंदर डिझाईनचे प्रमाण अगदी आपण पाहतोय. 6 चेंडूवरती 6 चौकार खेळल्यानंतर त्या 4 अंकामध्ये असणारा शुभमचा जो फोटो आहे तो अप्रतिम आहे. शुभम थेटे खूप जबरदस्त कामगिरी. तर जावे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय उर्वरित 12 चेंडूमध्ये 31 धावसंख्येचा पाठलाग. या दरम्यान अगदी आपण पाहिले नो बॉलचा इशारा. किरणच्या गोलंदाजीवरती पहिलाच बीमर जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. बीमर आलाय. हा चेंडू फेकताना आणि हा गेला नो बॉल. हॉटेल साई चंद्र लोणीचे प्रोप्रायटर श्री गणपत शेठ भोसले पाटील यांच्याकडून 11 येऊन टाक.
2 धावा निश्चितप्रमाणे तर म्हणजे मिळणार आहेत. योगेश अगदी एका धावून सेकंड आपलं खातं खोलतोय. धापलकर धावत संख्या 71. 12 चेंडू 29. 12 चेंडू 29. बारा चेंडूमध्ये 29चा पाठलाग अजूनही करायचा. फ्री हिटचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव सुद्धा अगदी आपण पाहतोय कारण स्ट्राईक रोटेड आहे. आणि इथं अगदी आपण पाहिले आणि पंच निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. विशेष करून आपल्याला पाहिलं होतं की अजून निर्णय तर कुठलाच प्रकारचा आला नाही. बरं जण हा एक विचार करतील की चौकार तर निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं, मग पंचांनी पहिला चौकार का दिला नाही? बरोबर ना अंकुश सर, चौकार तर होता पण क्रिकेटचा एक पंचांच्या बाबतीत एक नियम असतो, पहिलं काय घडलं जातं. अंपायर कॉल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहू. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. नो बॉल, नो बॉल वरती हा चौकार आहे. आणि नो बॉल आणि त्याच्यानंतर एक चौकार निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. बरेच जण एक विचार करते की 2 बिमर्थ पडले गेले, पण क्रिकेटचा रूल पण असा आहे की दोन्ही चेंडू जर तुमच्या शरीरभेदक असतील तर तिथं कुठेतरी गोलंदाज बंद होतो. फ्री हिटचा कंटिन्यू परत एकदा मारा, इंजर्डच्या उद्देशाने असेल तर. आता दरम्यान परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय येतोय. त्या दरम्यान आरामात आलेली एक सिंगल आहे. धापरेखा धावसंख्या वाढतीये. धापरेखा धावसंख्या 77 धावा आहेत. अजून 23 बनवायच्या आहेत. 11 चेंडू बाकी आहेत. 11 गेंदे 23 रन. 11 चेंडूमध्ये 23 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. योगेश पवार प्रति स्ट्राईकला येताना पाहायला मिळतोय. किरण खोबरे आज काय चमत्कार करतोय ते आपल्याला पाहायचे, कारण आज चमत्काराची अपेक्षा त्याच्याकडून खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात आहे. कॉलबॅकचे राऊंड आहेत. खूप दूरवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि हे ब्रह्मास्त्र होतं किरण खोबरेच. तुम्ही अशा प्रकारचे चेंडू किरण खोबरे नेहमी चांगल्या चांगल्या फलंदाजात संभ्रमात टाकतो. अशा प्रकारचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस आणि त्यातल्या त्यात अगदी गती परिवर्तन होतं. धापलक स्थिर 77 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळाल्यात. 2 फलंदाज बाद आहे. 10 चेंडू 23 धावा. 10 चेंडू 23. फुल टॉस परंतु हो इथे काय घडलंय? फलंदाज बाद आहे. त्रिफळा बाद. लावा ते गाणं. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. एक फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहिला. बॅटला थोडासा चेंडू लागला गेल्यानंतर शरीरावरती लागला आणि तिथं त्यानंतर चेंडू डावेष्टीवरती गेला आणि बेल्स पडली गेली आणि परतावं लागलं योगेश पवारला. ट्विस्ट निश्चितप्रमाणे निर्माण झालाय आणि टप्पा पडल्यानंतर बेल्स निश्चितप्रमाणे पडल्यानंतर योगेश पवार सुद्धा या उजवीला काहीच करू शकत नाही. त्यानंतरचा आनंदोत्सव अगदी आपण पाहिला किरण खोबरेचा. आणि आता इथं टर्निंग पॉईंट होणार का? प्रश्नचिन्ह तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. उर्वरित 9 चेंडूमध्ये 23 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सुरुवात तर खूप सुंदर होताना पाहायला मिळाली सुशांत गायकवाडच्या माध्यमातून. पाणी मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे पोहोचले गेलेलं आहे. आता फक्त आपल्याला एवढंच पाहिजे, हे पाणी लागलेल्या आग विझवणार आहे का हे पाणी अजून भडका करत आहे ते पाहिजे. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल गागरेला आपण पाहतोय. 7S लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण लाईव्ह करत असताना आजच्या ज्या काही ठळक काही गोष्टी आहेत त्यासुद्धा अपलोड झाल्यात. योगेश पवारचा अर्धशतक, शुभम गीतेचं अर्धशतक, शुभम गीतेच्या 6 चेंडूवरती 6 चौकार, सगळ्या गोष्टी अपलोड तर झाल्यात. पण त्याच दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे अजून एक चौकार आलाय
अमोलच्या बॅट मधून चौकार होतोय 4 रन. रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा. शेवटचे 8 चेंडू 19 धावा. 8 चेंडू मध्ये 19 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 81 वरती धापलक आहे. 3 फलंदाज बाद. मॅच मध्ये मजा येते. 100 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. किरण परत एकदा तयार आहे. अमोलसाठी मारा करेल. किरण खोबरे टू अमोल गागरे. काय करामत होते आपल्याला पाहिजे. संजीव भाऊ गिरी 11 वर्सेस साई बालाजी लोणी. थोडासा मिस्टॅम फटका निश्चित प्रमाणात जरी पाहायला मिळत असेल परंतु एक धाव या ठिकाणी आरामात येताना पाहायला मिळाली. एका धावसंख्येनंतर दापलेकर धावसंख्या 82 धावा आहेत. 7 चेंडू आणि 18 धावा. 7 चेंडू 18. हा एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. या चेंडूवरती बराचसा सामना जो आहे तो अवलंबून आहे. डिपेंड आहे या बॉलवरती बरंचसं काय. किरण खोबरे इथे काय चमत्कार दाखवतोय आपल्याला पाहिजे. सुशांत गायकवाडची खेळी आपण बघतो 24 मध्ये अजूनपर्यंत नाबाद असणारा 68 वरती हा सुशांत गायकवाड आता स्ट्राईकला आहे. 7 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाजीवरती तयार आहे किरण. फुल टॉस आणि इथे अगदी आपण पाहतोय जेल होणार का, परंतु तिथे जेल होऊ शकला नाही. आणि तिथे अगदी आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी जे घेतली गेली नाहीये. एक सिंगल परत एकदा 2 वेळेस ही घटना अगदी आपण पाहिली जी होताना पाहायला मिळाली. आणि आता आपण पाहतोय षटक क्रमांक 5 संपलं गेले. 3 बाद 83. 6 चेंडू 17. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. आता शेवटच्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाते ते आपल्याला पाहिजे. मी एक शेअर नेहमी सांगत असतो. माझ्या आयुष्यातला एक फेमस शेअर है कि अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. खेल ताश का हो, क्रिकेट का हो या हो जिंदगी का, अपना एक तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. त्यामुळे आता हा हुकमी एका गोलंदाज नक्की कोण असेल ते आपल्याला पाहिजे. बॉल चेक केला गेला. परत एकदा बॉल अगदी आपण पाहतोय तो बदलला जातोय. शेवटचे 6 चेंडू बाकी राहिलेत. 17 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हे 6 चेंडू 17 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत, होतात की नाही होत आहेत, प्रश्नचिन्ह तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. पाहू मैदानाच्या आतमध्ये या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आहे. अचूक टप्प्याचा मारा कशा प्रकारे केला जाईल. शेवटच्या षटकासाठी निलेश शिवरपे आलेत, संघमालक आहेत. इथे संजूभाऊ गिरी 11 या संघाचे, म्हणजे शुभम भाऊ तुपे आणि निलेश दादा वरपे संघमालक आहेत. पण आपल्याला पाहायचं आहे की आता संघमालकांच्या हातामध्ये संघाची धुरा आता सोपवलेली आहे. सूर्यप्रकाश यादव चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली. क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे केलं जाईल त्या दरम्यान 2 धावा आरामात पळून पूर्ण केल्या गेल्या. शेवटचे 5 चेंडू बाकी राहिलेत. 15 धावा असूनही या दरम्यान ज्या पडवायच्या. 5 चेंडू 15. सामना अजून संपलेला नाहीये. कोण जिंकतोय कोण पराभूत होतंय येणारा काळ तर निश्चितप्रमाणे ठरवणार आहे. दोन्ही संघांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. त्याचं कारण पण असं आहे, इधर हा सामना साई बालाजी लोणी संघाने जिंकला तर हा संघ सुपर एटला दाखल होणार आहे. संजूबा गिरीले संघाने हा सामना जिंकला तर या गाड्याला ट्विस्ट वाढलं जाईल. मिस टाइम फटका जेल झालाय आणि सुशांत गायकवाड बाद.
नेवर मला नाचायचंय लावा ते गाणं संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. निलेश दादा वरपेंनी टाकलेला चेंडू आणि पलीकडच्या बाजूला शुभम गीते होता. एक चांगला झेल निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळालाय. उजवीटीच्या बराचसा बाहेरचा चेंडू अगदी हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न केला असं म्हणता हरकत नाहीये. आणि तिथं शुभमने एक चांगला झेल घेतला आणि परतावा लागले ते सुशांत गायकवाड. पण मित्रांनो, सुशांत गायकवाडची फलंदाजी आवडली असेल तर तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. 100 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मॅच मध्ये जो का ट्विस्ट निर्माण झालाय तो सगळ्यात महत्वाचा पाहायला मिळाला. 27 चेंडूत 71 धावसंख्येची खेळी, 7 चौकार आणि 5 षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. तो सुशांत गायकवाड. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला विकास पवार. शेवटचे 4 चेंडू आणि 15 धावा. शेवटच्या 4 चेंडूत 15 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत. गोलंदाज परत एकदा निलेश दादा वरपे तयार आहे. समोरच्या बाजूला विकास. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला, चांगला चेंडू, परंतु इथे उजवीटीच्या बाहेर व्हाईट बॉल. चेंडू खराब, व्हाईट बॉल. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूबाई यांकडून वाईडची ही एक रन. 86 वरती दाबलक. शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावा. 4 चेंडू 14. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख चेंडू निश्चितप्रमाणे टाकलाय आणि त्या दरम्यान धावबाची संधी निर्माण झाली आणि विकास पवारला परतावा लागेल. धक्का क्रमांक 5वा. रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. रिव्ह्यू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो तो घेतला गेलाय. फेअर डिलिव्हरी. शेवटचे 3 चेंडू बनवायचे आहेत. 14 धावा. स्ट्राईकला फलंदाज आहे तो अमोल गागरे आणि नॉन स्ट्राईकच्या बाजूला निलेश अण्णा गायकवाड. स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो बोला सुपर ओव्हर. विकेट. मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या जवळपास आहे आणि 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 झेल झालाय अमोल गायकवाड. नेवर मला नाचायचंय लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी.